तर कशा आहात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं फार्मा बॉय मराठी या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव आहे ऋषिकेश कुराडे. तुम्ही बघताय फार्मा बॉय युट्यूब चॅनल आणि मी एक फार्मासिस्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे की न्यूट्रास्युटिकल म्हणजे नक्की काय असतं, याचा वापर का केला जातो आणि याची गरज काय, या 3 गोष्टींविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे. तर सध्या मी एका सेशन अटेंड केलं जे की याच टॉपिकवर होतं रिगार्डिंग न्यूट्रास्युटिकल. तर मला वाटलं कुठेतरी ही माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, तर त्यासाठीच हा व्हिडिओ जो आहे तो बनवतोय. तर सर्वात पहिली गोष्ट, न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय हे समजून घेऊया. तर हे पहा, न्यूट्रास्युटिकल हे कोणत्याही प्रकारचं काही औषध नाहीये, पण हे फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहे, कारण याचं हे आपल्या हेल्थशी रिलेटेड जे आहे ते आहे. आता न्यूट्रास्युटिकल याच्या औषधात ज्याच्या नावात आपल्याला कळतंय का, न्यूट्रास्युटिकलचं सुरुवातीलाच कुठेतरी वाटतं न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे असे महत्वाचे घटक जे की आपल्या शरीराच्या चांगल्या वाढीसाठी जे आहेत ते गरजेचे असतात. तर हे जे महत्वाचे घटक आहेत ते आपल्या अन्नातून मिळतात. आता डायरेक्टली तुम्हाला त्याचा जे आहे ते थोडक्यात एक उदाहरण सांगतो की समजा आपण सफरचंद खातोय. सफरचंदातून आपल्याला काही विटॅमिन्स मिनरल्स वगैरे मिळतात, पण ते जे विटॅमिन्स मिनरल्स त्या सफरचंदामधून मिळतात ते आपण एक्स्ट्रॅक्ट केले, म्हणजे त्यातून काढून घेतले आणि त्याचं पावडर फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलं आणि ते आपण लागलो विकायला की हे मल्टीविटॅमिनची गोळी. तर याच गोळीला म्हणतात न्यूट्रास्युटिकल. म्हणजे हे झालं सप्लिमेंट, म्हणजे हे कोणतं औषध नाहीये. ज्या गोष्टी आपल्या नॉर्मल जेवणातून मिळतात, फळातून मिळतात किंवा कोणत्याही गोष्टीतून मिळतात जे आपण रेग्युलरली खातो, त्या गोष्टी काढून त्याची पावडर बनवा, गोळ्या बनवा आणि विकणे म्हणजेच न्यूट्रास्युटिकल. तर सध्या या न्यूट्रास्युटिकलची गरज का पडते? तुम्ही आता पाहिलं असेल की भरपूर प्रोटीनचे सप्लिमेंट वगैरे मार्केटमध्ये आहेत. तसे आपल्याला प्रोटीन जे आहेत ते नॉनव्हेज मधून मिळतं. पनीर वगैरे झालं, दूध, दुधाचे पदार्थ यातून आपल्याला प्रोटीन मिळतं. पण तरी पण प्रोटीनची पावडर मिळते. तर ही प्रोटीनची पावडर ही न्यूट्रास्युटिकल म्हणून ओळखली जाते. तर आता तुम्हाला समजलं असेल. तर याची गरज का पडते? तर त्यावेळेस जे आहे मी सरांना हाच प्रश्न केला की नक्की याची गरज आहे का आपल्याला घेण्याची, हे न्यूट्रास्युटिकलचे सप्लिमेंट वगैरे. तर त्यांचा एक खूप त्यांनी चांगला रिप्लाय केला की तुम्ही जे आता पॅक फूड आयटम जे खाताय, म्हणजे तुमचं बिस्किट वगैरे झालं किंवा तुमची ती मॅगी झाली, कोणतेही तुम्ही पॅक फूड आयटम खाताय, बर्गर वगैरे, तर ते जर तुम्ही असंच उघड्यावर ठेवलं तर त्याला बॅक्टेरिया म्हणजे जंतू जे आहेत ते लागत नाहीत आणि ते खात नाहीत. याचं कारण माहिती आहे तुम्हाला की त्यामध्ये असतात प्रिझर्वेटिव्ह, जे की त्या गोष्टीला खराब होऊ देत नाही, म्हणजे त्या गोष्टीला बॅक्टेरिया खात नाहीत. बरोबर. तसेच आपल्या पोटामध्ये देखील बॅक्टेरिया आहेत, जे बॅक्टेरिया याच गोष्टी आपल्या पोटामध्ये पचवतात. जेव्हा ते पचतं तेव्हा त्यातून जे विटॅमिन्स मिनरल्स आहेत ते आपली बॉडी ऍब्झॉर्ब करते आणि आपल्या बॉडीला ते विटॅमिन्स मिनरल्स मिळतात. बरोबर. पण जेव्हा असे प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी आपण खातो तेव्हा या गोष्टी बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाहीत प्रॉपरली, त्या विटॅमिन्स मिनरल्स शरीराला मिळत नाहीत. मग शरीरामध्ये विटॅमिन मिनरलची होते कमतरता. आता कमतरता झाली म्हटल्यावर भरून काढणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपण घेतो हे सप्लिमेंट्स. त्यामध्ये मल्टीविटॅमिनचे सप्लिमेंट असतील किंवा काही ओमेगा 3 सारख्या गोळ्या असतील, आपलं प्रोटीन पावडर असेल, प्लांट बेस्ड असू द्या, ॲनिमल बेस्ड असू द्या, त्यानंतर मल्टीविटॅमिनच्या गोळ्या तुम्हाला सांगितलं, त्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे झाल्या, अशा भरपूर सप्लिमेंट्स आपल्याकडे आहेत. केसांसाठी आपल्याकडे बायोटिन वगैरेचे सप्लिमेंट आहेत केसांसाठी, नखांसाठी. त्यानंतर कोलॅजिनचे सप्लिमेंट आहेत चांगल्या स्किनसाठी. असे भरपूर जे आहेत ते सप्लिमेंट्स आहेत न्यूट्रास्युटिकलच्या अंडर. व्हरायटी ऑफ सप्लिमेंट्स की ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही, अशा अशा प्रकारचे सप्लिमेंट आहेत. आणि आणखी एक प्रश्न मी सरांना केला होता की हे जे सप्लिमेंट आहेत ते आपण रेग्युलरली घेणं गरजेचं आहे का? कारण आजकाल तुम्ही पाहिलं असेल की आजकालची जी मुलं आहेत
ते आता म्हटले. आता मी स्वतःला त्यामध्ये सांगतो की आता भरपूर मी अशी जी आहेत ती मुलं जिम मध्ये बघितले, जिमचा पहिला दिवस पण सुरू नाही झाला की यांना पाहिजे प्रोटीनची पावडर. आता प्रोटीनची गरज का पडते, तर महत्वाची गोष्ट अशी की यांना वाटतं की प्रोटीन पावडर जे आहे ते सगळं काही आहे, खाण्याची काही गरज नाही आपल्याला, डायरेक्टली प्रोटीन पावडर खाऊ बॉडी बनवू असं वाटतं. तर नक्की प्रोटीन पावडरची गरज आहे का, तर महत्वाची गोष्ट अशी की असं नाही म्हणत की पूर्णपणे प्रोटीनच्या पावडरची गरज नाही किंवा प्रोटीनच्या पावडरची गरज आहे. गरज या सप्लिमेंट घेण्याची गरज केव्हा पडते, की जेव्हा आपली रेग्युलर डाएट मधून आपल्याला या गोष्टी मिळत नाहीत, तेव्हा ऍडिशनली आपण सप्लिमेंट घेतो. बरोबर. पण लोकांना वाटतं की डाएट वगैरे जाऊ दे, डायरेक्टली सप्लिमेंट घेऊ. सप्लिमेंटचा अर्थच काय आहे, की एक्स्ट्रा ऍडिशनल डाएट मधून मिळत नसेल तर एक्स्ट्रा घ्या. पूर्णपणे एक्स्ट्रावरच डिपेंड राहू नका. प्रायमरी फोकस तुमचा डाएट असायला हवा. जर डाएट मधून मिळत नसेल किंवा एक्स्ट्रा हवं असेल, जर तुम्ही ऍक्टिव्हिटी काही जास्त करताय, ऍथलीट्स आहात किंवा एक प्रोफेशनली काही गेम वगैरे खेळताय, त्या केसमध्ये तुम्ही न्यूट्रास्युटिकल्स कडे गेलं पाहिजे. तर ही बेसिक जी आहे ती गोष्ट लोकांना समजायला हवी. त्यामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कमतरता असेल, आणि मी आणखी एक प्रश्न जो सरांना केला होता की एक यंग इंडिव्हिज्युअल म्हणजे एक तरुण व्यक्ती हे म्हणजे याला घेणं गरजेचंच आहे का, तर भरपूर भरपूर म्हणण्यापेक्षा फक्त थोड्या प्रमाणातच काही असे सप्लिमेंट जे की तरुणांनी देखील घेतले पाहिजे. पण मोस्टली हे जे सप्लिमेंट आहेत ते मेडिकल फील्डमध्ये कशासाठी आहेत, की काही आजार असेल त्या केसमध्ये आपण हे सप्लिमेंट देऊ शकतो. काही काही असे आहेत जे रेग्युलरली आपल्या खाण्यासाठी आहेत, नो डाऊट. पण काही आजार होतात, एड्स वगैरे सारखे आजार झाले, त्यामध्ये जे आहे ते स्नायू आपले कमजोर होतात, स्नायू म्हणजे आपले मसल लॉस होतो. तर त्या केसमध्ये त्यांना प्रोटीन सप्लिमेंट वगैरे दिले जातात त्यांच्या रिकव्हरीसाठी. तर अशा मेडिकल यूज मध्ये देखील याचा जो आहे तो वापर केला जातो. पण आजकाल जिम जिम जायची म्हणलं की पहिलं मला प्रोटीनची पावडर पाहिजे. म्हणजे प्रोटीनच्या पावडरचं जरा आपण ग्राह्य धरू किंवा गरजेचे म्हणू, कारण ऑलमोस्ट 1 kg पर बॉडी वेट जे आहे ते लागतं, आणि जर जिम वगैरे करत असाल तर 2 kg पर बॉडी वेट. तर डबल प्रोटीन जर हवं असेल तर त्यासाठी भरपूर अंडी खावी लागतात, आणि तेवढी अंडी खाणं हे पॉसिबल नाही, किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीतून ते घेणं हे असं नाही म्हणणार की इम्पॉसिबल आहे, पण त्यासाठी खूप प्रमाणात खावं लागतं. त्याच्याऐवजी सेम प्रोटीन कंटेंट जर एका स्कूप मध्ये एका चमच्यात मिळत असेल तर त्यासाठीच हे जे लोक घेतात की ज्यांना आपली डाएट बनवायला वेळ नाहीये, आपलं जे आहे शिजवायला वगैरे वेळ नाहीये, तर त्या म्हणजे ज्यांच्याकडे टाइम नसेल ते लोक हे सप्लिमेंट घेऊ शकतात. पण ज्यांच्याकडे सर्व गोष्टी आहेत, जे घरी भाज्या वगैरे बनवून सर्व घेऊ शकतात, तर अशा लोकांना शक्यतो सप्लिमेंटची गरज नाही पडत. नॅचरल सोर्सेस मधून आपण जे आहे ते आपली रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. तर आणि मी त्यांना हे देखील विचारलं की सप्लिमेंट मोस्टली एकतर जे जे जास्त वयस्कर आहेत त्यांच्यासाठी देखील हे खूप फायदेशीर असतात. पण ऍज एक तरुण व्यक्तींसाठी मोस्टली त्यांनी आपल्या डाएटवरच लक्ष द्यायला हवं, आणि बाकी जर गरज असेल ऍज पर युअर रिक्वायरमेंट तर तुम्ही ते घेऊ शकता. तर आय होप थोडीफार माहिती या व्हिडिओ मार्फत मिळाली असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.